हॅलो, वेलकम बॅक. पुन्हा एकदा या शुभ रात्रीमध्ये आपण पाहत आहात कॉपरेट बाय रत्नाकर कंस्ट्रक्शन आयोजित साई मंथन प्रीमियर लीग तलावली आणि तलवाडा ग्रुपमधील हा बीच झोन आपण पाहत आहात. आणि बीच झोनमधील टेक्निकल एरर याडी स्विच हिटचा फटका आणि त्याच्यावरती सुपर हिट बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. मिळतील धावा 4. दणका देत असताना हा बॉल जाईल सीमारेषा पार. जबरदस्त खेळी सध्या दाखवत असताना टीम के के फायटर, कारण की आतापर्यंत काय जलवा दोन्ही धुरंधरने दाखवला. कुठल्या प्रकारचा प्रेशर नाही आहे. धावेचा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 31-31 याकडे होती. अजूनही 30 धावेची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. बॉल तुमच्याकडे शिल्लक आहे 27 बॉलमध्ये 30 धावेची आवश्यकता आहे. बॉल टू रन एक पेन्सिल कदाचित पाहायला मिळते, पण तो पाहूया इथून विकेट टेकन घेण्याची क्षमता दाखवावी लागेल टीम रजनीकांत हंटर्स. हा बॉल सुद्धा शॉर्ट लेनचा होता, पण मागे डीपमध्ये पिटर सध्या आहे फाईन लेगच्या दरम्यान, डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान. पण तो इथे जर पाहिजे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट जो आहे तो नाही आहे. आणि पडल्यानंतर पुन्हा एकदा फुंकर मारत हा बॉलचा खूप चांगला वापर केला जाईल. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या आता फलकती जाऊन पोहोचते स्कोर करते 31-31 याकडे होती. सेकंड इनिंग्स त्या मार्गस्थ आहे. पाहूया लक्ष्याचा पाठलाग केला जाईल का या फ्लड लाईट्समध्ये टीम के के फायटर्स. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, पण याडी स्वीप करत असताना फिल्डरला सध्या निवडला आणि पहिला धक्का ब्रेक थ्रूची आवश्यकता आणि फलंदाज यावेळी पटेल माघारी. आदित्यच्या खेळीला ब्रेक. 12 बॉलमध्ये 24 धमाक्याची खेळी त्याच्यामार्फत पाहायला मिळाली. पण बिग विकेट फलंदाज आदित्य बॅक टू दी डगआउट. महत्त्वाचा गडी सध्या गमावला, पण ज्या प्रकारे के के फायटर टीम अगदी मजबूत आहे, मजबूत इराद्याने अगदी या मैदानात दाखल झाले. पण 61 धावेचे एक मोठं टार्गेट सुद्धा पार करायचं आहे. हार जाओगे लेकिन नहीं, उन्होंने कहा हम पार जाएंगे. पाहूया या मॅचमध्ये पार तर दोन्ही टीमला जायचं आहे. एका बाजूला धाबा डिफेंड करायचा, पण यावेळी जर पाहिलं गेलं तर थोडीशी सिच्युएशन जर पाहायला गेलं तर सध्या पाहायला मिळते. पार्टनर जड आहे टीम के के फायटर टीमचं, कारण की विकेट जास्त गमावले नाही आहेत. आणि ज्या प्रकारे एक पार्टनरशिपची आवश्यकता होती टॉप ऑर्डर बॅटरकडून, आणि टॉप ऑर्डर बॅटरने आतापर्यंत नाराजगी दाखवलेली नाही आहे. चांगली बॅटिंग आणि त्याच्यावरती आतापर्यंत खूप चांगला खेळ दाखवला आहे या पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये. आणि आतापर्यंत षटकचा विचार केला तर चांगली बॉलिंग पाहायला मिळते. तिसरा षटक शेवटचा बॉल या षटकातील 2.5 बॉलचा खेळ समाप्त. काय कमाचे आतापर्यंत बॅटिंग दोन्ही बॅटरने दाखवली. आदित्यने जो मात्र रोल त्याला दिला होता टॉप ऑर्डर मॉडेलमध्ये, आणि त्याच्यावरती खूप चांगला अगदी खरा उतरत असताना शेवटचा बॉल या षटकातील. बॅटिंग करण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानात दाखल रायटी बॅटर सध्या मार्गस्थ होईल. पण ज्या प्रकारे बॉलिंग ट्रॅकवरती मितेशने पहिलं यश आपल्या टीमसाठी मिळवलं. बॉल पुन्हा एकदा तयार पुढे सरसावत असताना ओहो सॉफ्टहँडने बॉलला पुन्हा एकदा ऑप्शनला ढकलले. फिल्डर पुन्हा एकदा 30 या सर्कलच्या बाहेर सध्या स्वीपर कव्हरमध्ये बॉलला फील्ड करतील. तोपर्यंत एक सिंगल इथं प्राप्त केले जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32-32 आकड्यावरती. कमाची नक्कीच आतापर्यंत इनिंग पाहायला मिळते. ज्या प्रकारे टीम के के फायटर्स खेळते, कारण की लक्ष आहे या मॅचला जिंकण्यासाठी 61 धावेचं. याच प्रकारचा मागचा सामना सुद्धा ज्या प्रकारे रंगला अगदी त्याच प्रकारचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. पाहूया या मॅचमध्ये टार्गेटचा पाठलाग केला जाईल का. टार्गेटचा पाठलाग करत असताना कधी कधी थोडेसे मोठे अडथळे निर्माण होत असतात. तो त्या अडथळ्यांना पार केल्याशिवाय टार्गेटपर्यंत पोहोचणं थोडंसं अशक्यप्राय होऊ शकतं. पण 2 बॅटर अगदी चांगल्या टचमध्ये आहेत. की एका बाजूने ज्या प्रकारे सुरुवात करून दिली 3 दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून, कारण की नॉस्ट्रेकर इनवरती बॅटिंग करत असताना आतापर्यंत खूप चांगला टचमध्ये सध्या पाहायला मिळते. कारण की कुठल्या प्रकारचा प्रेशर नाही आहे या इनिंगमध्ये टीम के के फायटर्स. ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती विशाल ओव्हर द विकेट. रिंगणाच्या बाहेर 5 फिल्डर सध्या प्रोटेक्टसाठी आहेत या इनिंगमध्ये, कारण की एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ आणि त्यानंतर एक फिल्डर लॉंग ऑनच्या दिशेने 3 फिल्डर ऑन साईडला सध्या आहेत. फाईन लेगला 1 फिल्डर सध्या सेट करण्यात आलेला आहे, कारण की या बॅटरसाठी एक वेगळीच रणनीती पाहायला मिळते. पण तो पाहूया इथून विकेट घेतल्या तर मॅचमध्ये बनून राहू शकते टीम रजनीकांत हंटर्स.
सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी स्पीड पकडत असताना चांगली बॉलिंग सुद्धा पाहायला मिळते. एक्सप्रेस डिलिव्हरी, फॅबुलस बॉलिंग, या प्रकारची बॉलिंग पाहिजे. परंतु दबाव वाढवायचा असेल तर विकेट सुद्धा पाहिजेत. परंतु समोर टीम के फायटर्स टीमला माहिती आहे लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर इथे धावा खूप महत्त्वाच्या आहेत, विकेट खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या वृत्तीने सध्या बॅटिंग केली जाते टीम के फायटर्स. रात्रकालीन स्पर्धा आपण पाहत आहात. या फ्लड लाईन्समध्ये दुसरी रजनी या स्पर्धेच्या आजच्या दिवसातील. पुललेनचा बॉल तर पुणे डाऊन्सला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेत बॉल लॉंग स्टॉपला जाईल का सीमा पार. येथे बॉल जाईल सीमाच्या बाहेर. आज चांगला तिथे फिल्डिंग थोडीशी चुकीच्याने फायदा मिळतो बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. बॉल स्टॉप करता आलेला नाही, जाईल सीमाच्या बाहेर. 4 धावा मिळते टीमला. आता या मॅचमध्ये ज्या प्रकारे लक्ष आहे टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर करते या चौकारच्या मदतीने 36-36, 22 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता. 22 बॉल 25 रिक्वायर्ड टू रन्स. इथून काटेरी रस्ता बनवायचा असेल तर डॉट बॉल काढावे लागतील, कारण की इथून जर लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर या प्रकारची पॉवर हिटिंग बॅटिंग पाहिजे. आणि त्याच वृत्तीने सध्या बॅटिंग करत असताना, कारण की बॅटची कडा घेत मागे ज्या प्रकारे फिल्डर नाही आहे, गलीमध्ये लेग गलीमध्ये थोडीशी फिल्डिंग चुकीची राहिली. पुन्हा एकदा विशाल तयार, कट करण्याचा प्रयत्न, अख्खूट टप्प्याचा बॉलचा पुन्हा एकदा शॉर्ट लेंथवरती गोल्डन स्पॉटवरती उसळी घेणारा बॉल. या प्रकारचा बॉल पिच करावा लागेल, कारण की धावा इथे खूप महत्त्वाच्या आहेत आणि धावा जर वाचवायच्या असतील तर डॉट बॉल तितके चांगल्याने महत्त्वाच्या आहेत. अगदी गोल्डन बॉल, एक डॉट बॉल या मॅचमध्ये सोन्याच्या किमतीसारखा राहू शकतो, त्या प्रकारे बॉलिंग करावी लागतील. विशाल एक विकेट टेकर बॉलर आहे, या प्रकारे त्याच्याकडे विकेट टेकन घेण्याची क्षमता भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. समोर पुन्हा एकदा बॅट्समन तयार, ओव्हर द विकेट. सोफ्टने पुन्हा एकदा हा बॉल स्लिप पॉईंटला, इथे जोपर्यंत बॉल फील्ड करतील एक सिंगल प्राप्त केली जाईल. सिंगल डबलने थोडासा दबाव जो आहे तो रिलीज करण्याचा प्रयत्न राहील, कारण की रिलीज लाईनने ज्या प्रकारे बॉलिंग केली जाते तो प्रयत्न चांगला आतापर्यंत राहिला विशाल, कारण की धावा वाचवण्यामध्ये यश जर प्राप्त झालं तर दबाव वाढू शकतो. तो दबाव वाढण्याचा प्रयत्न सध्या विशाल करतो, परंतु सातत्याने चांगली फिल्डिंग करावी लागेल. आणि इथून जर चांगली फिल्डिंग राहिली डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला 100% एफर्ट देणं खूप महत्त्वाचं आहे. यानंतर होणारा सामना दोन्ही टीम आपली प्लेइंग 11 लिस्ट आपण लगेच आमच्या मुख्य कॉम्बॉक्समध्ये आपण सबमिट करा. पोलर पुणे तयार, टीमची धावसंख्या 37-37. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 20 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. असा सामना मागचा सामना रंगला, कारण की ज्या प्रकारे शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना हा बॉल पुन्हा एकदा अगदी जे मात्र आपलं रिदम पाहतो ते रिदम चुकीचे पाहायला मिळते. पावलांचा सेटअप आणि त्याच्यामध्ये स्वतःला थांबवणं योग्य इथे ठरवत असताना विशाल चांगला पुन्हा एकदा निर्णय त्याच्यामार्फत पाहायला मिळतो. तो धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या सातत्याने रोखण्यामध्ये यश प्राप्त केलंय. तो पाहूया एखादा चौकार, अख्खूट टप्प्याचा बॉल होता, पुन्हा एकदा पडल्यानंतर मागून जर पाहिजे तर खेळण्याचा इरादा, बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने जाईल. चांगली बॉलिंग, चांगली लय पकडत असणं, रिदम अँड ॲक्शनने बॉलिंग सुद्धा केली जाते. अचूकता भेदकता आहे. वेगवेगळ्या कंडिशनमध्ये जर पाहिजे तर बॉल पिच करणं खूप महत्त्वाचं असतं प्रत्येक बॉलरला, कारण की एकाच लेनमध्ये तुम्ही बॉल पिच करू शकत नाहीये. आणि विशालने आतापर्यंत चांगली बॉलिंग, कधी कधी यॉर्कर लेंथवरती अख्खूट टप्प्याचे बॉल. पुन्हा एकदा ऑफसाईडला हा बॉल किती टक्कलाय, बॉल खाली सूरज, याडी चुकी होणार नाहीये. बिग विकेट, ज्या विकेटची आवश्यकता होती अखेर माघारी पडत होत असताना हा दुसरा झटका टीम के फायटर्स फलंदाज यावेळी बाद. चला प्लेइंग 11 लिस्ट दोन्ही टीम लगेच आपण सबमिट करा. 18 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 24 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट थोडासा झपाट्याने वाढत चाललाय, कारण की जास्तीत जास्त डॉट बॉल विशालने प्रस्तुत केल्याने त्याचा दबाव जो आहे तो आता थोडासा रन रेटवरती थोडासा इफेक्ट पडत असणार. पण तो पाहूया. इम्पॅक्ट पोल सध्या बॅटिंग करावी लागेल, कारण की चिराग सध्या बॅटिंग करण्यासाठी इन ॲक्शन मैदानात. चिरागचे नावे खूप मोठे विक्रम आहेत. 6 बॉलमध्ये 6 बॉल षटकार मारण्याची किमया त्याच्या नावावरती आहेत. रवी सासरे एकमेव असा फलंदाज होता, एकमेव असा क्रिकेटर होता ज्याने 6 बॉल 6 षटकार मारले. आणि जेव्हा युवराज सिंगने 6 बॉलमध्ये 6 षटकार मारले तेव्हा त्याने मात्र समालोचन ते करत होते.
आणि ती मात्र त्याचा नावे तो एक विक्रम राहिलेला आहे. पाहूया या मॅचमध्ये जर पाहिलं तर सध्या बॅटिंग करण्यासाठी सिक्सर किंग चिराग सध्या मैदानात दाखल, परंतु दुसऱ्या बाजूने टीम रजनीकांत हंटर्स टीमला विकेट सातत्याने पाहिजेत. गुलदस्त्यामध्ये तेव्हा दबाव वाढू शकतो कारण की 18 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 24. 18 बॉल्स रिक्वायर्ड टू रन्स, 24 मच निडेड रन्स या मॅचला जिंकण्यासाठी टीम के फायटर्स. महत्त्वाचं स्विंग बॉल म्हणजे टेप बॉल सध्या यूज केला जातील. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल पाहिजे तेव्हा दबाव वाढू शकतो. बॉलिंग ट्रॅकमध्ये पुणे एकदा बॉलर, एक वेगळीच नियमावली या स्पर्धेची. ओहो, फुले लेनचा बॉल होता. पुणे एकदा यॉर्कर लेनपती टप्पा पडल्यानंतर पुणे एकदा अगदी गुंगारा देत असताना 3 स्टंप जे आहे त्याला थोडंसं वळण घेत असताना बॉल मागे जाईल तो पहिल्या बॉल ती हवी होऊ दिलेलं नाही आहे. चांगली लेंथ अँड लाईनने सध्या बॉलिंग करत असताना सातत्याने मारा या प्रकारचा राहिला तर दबाव वाढू शकतो. तो प्रयत्न सध्या केला जातो. बॉलिंग ट्रॅकमध्ये पुणे एकदा बॉलर तयार. मयूर पुढचा बॉल घेऊन राऊंड विकेट. ऑन सेट खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज गेट बॉल हवे चाललाय फिल्डर बॉलच्या खाली, डाऊन दी बॉल. यावडी चुकी होणार नाहीये. बिग विकेट. आणखीन एक झटका. अगदी सुरुवात तर चांगली राहिली होती पण मधल्या पडीमध्ये थोडंसं आतापर्यंत गारद होत असणार टीम सातत्याने विकेट गमावलेत. आतापर्यंत विकेटचा सिलसिला जो आहे तो थांबवता आलेला नाहीये. थोडीशी हवी आहे टीम रजनीकांत हंटर्स कारण की इथून जर या मॅचमध्ये बनून राहायचं असेल तर विकेट खूप महत्त्वाचे आहेत. आणि या स्विंग बॉलमध्ये आणखीन एका विकेटचा पतन होत असणार टीम के फायटर टीमला धक्का नंबर या मॅचमध्ये 3रा विकेट डाऊन. 37 37 धावसंख्या फलकावती. रिक्वायर्ड रन रेट 9च्या गतीने धावा पाहिजेत या मॅचमध्ये टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी. या बॉलवरती जर पाहिजे तर या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाहीत पहिल्या 2 बॉलवरती आणि त्याचमुळं प्रेशरलाइज गेम सध्या आहे. पाहूया दबाव कुठल्या टीममध्ये येईल. क्रिकेटमध्ये याच प्रकारचा खेळ राहतो. कधी कधी धावांचा पाठलाग जेव्हा एखादा संघ करतो त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी असते. ती जबाबदारी पार करणं खूप महत्त्वाचं आहे. पाहूया इथून ती जबाबदारी पार केली जाईल का. कारण की जबाबदारी वय पाहून येत नसते. जेव्हा तुमच्या खांद्यावरती येतात तेव्हा तुमचे खांदे जे आहेत ते मजबूत बनत असतात. आणि आता रायटी बॅटर फलंदाजी करण्यासाठी छोटा वीर वार करे गंभीर बोल तयार. ओहो, सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा इम्पॅक्ट. अगदी ज्या प्रकारे जी मात्र लाईन आहे त्याच्यातून पुन्हा एकदा जाईल मागे. हे षटक आतापर्यंत कमाचे राहिले. मयूरने जो मात्र आपला पिसारा ओपन केलेला आहे त्याच्यावरती तुटून पडता आलेलं नाहीये. चांगली लेंथ अँड लाईन अचूकता दाखवत असताना चांगली बॉलिंग त्याच्या मार्फत पुन्हा एकदा पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर जास्तीत जास्त बाहेर. या डिवाइड बॉल एक्स्ट्रा धावसंख्या खर्च केली जाईल कारण की एक्स्ट्रा धाव समोरच्या टीमचा प्रेशर जो आहे तो रिलीज करू शकतो. पण इथून मयूरला चांगली लेंथ अँड लाईनने मारा जो आहे तो सातत्याने चांगला करावा लागेल कारण की दबाव बनवायचा असेल तर टीम के फायटर्स टीमचे विकेट काढावे लागतील, डॉट बॉल काढावे लागतील. पण दुसऱ्या बाजूने धावा काढायच्या आहेत. चिराग जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत सामना अजूनही समाप्त झालेला नाहीये. बॉलर पुणे एकदा तयार. धावसंख्या 38 38. 15 बॉलमध्ये 21 धावेची आवश्यकता. 15 बॉल 21 माफ करा 23. आणि हा बॉल ऑन सेटला प्रहार करत असताना दे घुमा के अप्रतिम टायमिंग. जय बॉल सीमा पार षटकार. षटकाराने पूर्णपणे मॅचचं समीकरण चेंज होत असताना कारण की 23 धावा पाहिजे आणि षटकार आल्यानंतर 17 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. कामाचं टायमिंग इथे सेट करत असताना बॅटरच्या बॅटमधून नवनाथ सध्या आहे आणि जसं नवनाथची एंट्री झाली त्याच्या बॅटमधून मोठा आखो टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा ऑनसेटला प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नाहीये. हा सुद्धा जाईल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. या प्रकारची बॉलिंग पाहिजे. शेवटचा बॉल या षटकातील आता शिल्लक आहे. काय कमाची बॉलिंग. नवनाथने षटकार मारल्यानंतर थोडंसं इरादे मजबूत करत असणं आपल्या टीमसाठी. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काठी 44 44. लॉस ऑफ 3 विकेट्स. ऑनसेट प्रहार करण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. अनदर डॉट बॉल. आणखीन एक चांगला योग्य लेंथवरती बॉल जाईल. यावेळी सुद्धा डॉट बॉलची समाप्ती. आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 17 धावांची आवश्यकता. पिकचा रबी बाकी आहे कारण की हा सामना जर पाहिजे तर अजूनही फिनिश झालेला नाहीये. जोपर्यंत चिराग आहे चिरागची विकेट खूप महत्त्वाची ठरू शकते.
या इनिंगवरती, या खेळपट्टीवरती. तो दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर पाहूया टर्निंग पॉईंट कुठला बॉलर या इनिंगमध्ये येईल या ओव्हरमध्ये. ओव्हर नंबर 6 मध्ये पूर्णपणे इथून कंबर कसून गोलंदाजी करणं गरजेचं राहील. चला घाई करा टीम, आपण लगेचच आपलं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन लगेचच सेटअप करून घ्यायचं आहे. शेवटचे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 17 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. खरा सुपर हिरो कुठला ठरेल या क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहत आहात या साई मंथन प्रीमियर लीगचा महासंग्राम. आजची दुसरी रजनी या टेनिस क्रिकेटच्या रंगणामध्ये. पाहूया आज या क्रिकेटच्या रणांगणात कोणत्या टीमचा अगदी झेंडा या मैदानावरती नक्कीच फडकेल. चिराग जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना जो आहे तो समाप्त झालेला नाही आहे. असा लीगमध्ये ज्या प्रकारे सुपर ओव्हरच्या मॅचमध्ये 2 षटकार मारल्यानंतर सामना फिनिश केला होता, अगदी रात्रकालीन मॅच तिथे सुद्धा आपण पाहिली. ओन्सेना पुन्हा एकदा हा बॉल अलॉंग द कार्पेट जमीला अगदी गुदगुल्या करत मागे जाईल. बॉलला पुन्हा एकदा पिटकतील एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते. धावा आहेत आता 44-44. सातत्याने त्याच लेंथमध्ये सध्या बॉल पिक केला पळत जातो, पण पुन्हा एकदा विशाल तयार. त्याच्यावरती पूर्णपणे टीमचा दारोमदार आखुटप्याचा बॉल होता. पुन्हा एकदा जास्त हाईट आणि 5 दर्शवतील वाईट बॉल, कारण की एक्स्ट्रा हाईट तुम्ही देऊ शकत नाहीये. 1 पर डेवर पुन्हा एकदा पंच ताकीद देतील, कारण की हा बॉल जास्त हाईट प्राप्त केल्यानंतर अगदी मागे तोपर्यंत एक्स्ट्रा धावसंख्या फलकाते. धावसंख्या जेव्हा पोचते स्कोर करते एक्स्ट्राच्या मदतीने 46. ऑप्शनला हा बॉल इनफिटच्या उतरून काढण्याचा प्रयत्न होता. बॉल पुन्हा एकदा थोडंसं फिरल्यानंतर मागे पुन्हा एकदा प्रोटेक्ट करतील. एकच सिंगल प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने चांगली बॅटिंग सध्या दाखवत असताना पण तो पाहूया समोर कुठल्या अगदी डिपार्टमेंटला असेल. बॅटिंग लाईनअपला जर पाहिजे तर लक्ष पार करायचं आहे. इथून 47 धावा फलकाती होत असताना पण इथून जर पाहिजे तर धावा पाहिजे. 10 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 10 बॉल्स 14 रन्स. 10 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. एक मोठा प्रहार पाहिजे. या दिशेने बॅटने ऑन साइडला असं वाटलं की समोर बॉल टाकलं तर मैदानाच्या बाहेर जाईल. आपल्याला फरक पडणार नाही. बॉल मैदानाच्या आत पडू दे की बॉल मैदानाच्या बाहेर. चिरागला फक्त बॉल मैदानाच्या बाहेरच मारायचा होता आणि इथे दम लगा के मॅक्झिमम षटकार. चांगली बॅटिंग. या स्ट्रोकसाठी ओळख आहे आणि ती ओळख पुन्हा एकदा झलक येथे दाखवत असणं आपल्या नाबाचा. चांगला प्रहार. 6 धावा. अप्रतिम टायमिंग. पुन्हा एकदा विशाल तयार. पुढचा बॉल घेऊन ऑन द विकेट. पुन्हा एकदा सरळ बॅटने त्याच लेनवरती बॉलला पुन्हा एकदा अगदी ढकलण्याचा प्रयत्न. बॉलरने बॅटचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नाहीये. आता बॉल टू रन इक्वेन्स पाहायला मिळते या मॅचला जिंकण्यासाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 53-53. 3 गडी आतापर्यंत गमावलेत. आवश्यक रन रेट पाहायला गेलं तर 5.33च्या गतीने धावा पाहिजेत. म्हणजेच बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 8 बॉलमध्ये 8 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 53 रन्स. बॉल पुन्हा एकदा तयार. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी सुद्धा शूटर लेंथवरती बॉल पडल्यानंतर अगदी चांगल्या लेंथवरती पिक करत असताना चांगली लेंथ अँड लाईन. विशालने एक धमाक खाला पडतो. त्यानंतर स्वतःला सावरलं. कुठे ना कुठे लाईनमध्ये थोडीशी मिस्टेक होते आणि ती लाईन पुन्हा एकदा परफेक्ट इथे बॅलन्स करत असताना आणखीन एक योग्य लेंथवरती बॉल येतोय. डॉट बॉल. 7 बॉल 8 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी टीम के फायटर्स. अकुटपदा बोलता हवेत बॉल. फिल्डर पुन्हा एकदा बॉलच्या खाली. झेल पकडत जाईल. विकेटच्या पातन फलंदाज याडी डग आउटच्या दिशेने मार्गस्थ. आणखीन एक धक्का. फलंदाज चिराग बाद. सहा ओव्हर. बॅटिंग लाईन टीमसाठी पेनल्टी.
6 बॉलमध्ये 10 धावेची आवश्यकता आहे. 2 रनची पॅनलाइज ॲड केल्यानंतर बॅटिंग करत असणारी टीम के फायटर्स. लक्षात घ्यायचं आहे प्रत्येक टीमसाठी नियम जे आहेत ते प्रत्येक टीमसाठी सेम राहतील. म्हणजेच या मॅचमध्ये पॅनलाइज केल्यानंतर आता 6 बॉलमध्ये 10 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी टीम के फायटर्स. मॅच ज्या प्रकारे रंग वाढला होता परंतु पाहू या रंगाची उधळण आता बॅटरला करायचं आहे. इथून जर रनाची उधळण केली तर नक्कीच टार्गेटचा पाठलाग होऊ शकतो. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर तयार मनोज. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बाउन्सर जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला बाउन्स आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला परंतु बॉलरनी बॅटचा कॉन्टॅक्ट पुन्हा एकदा नाहीये. चांगली लाईन परफेक्ट मॅनेज करत असताना योग्य लेंथमध्ये पुन्हा एकदा चांगली भेदकता. पहिल्या बॉल त्या हाबी आहे बॅटर. तो ज्या प्रकारे बॅटर नवनाथने एक मोठा षटकार मारल्यानंतर त्याच वृत्तीने पुन्हा एकदा बॅटचा स्विंग ओपन केला. तो नो कॉन्टॅक्ट ऑफ द बॅट. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा पुढचा बॉल. आखो टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे सुद्धा बॉल आणि बॅटचा जो मात्र टायमिंग पाहिजे ते टायमिंग नाहीये. आणखीन एक डॉट बॉलची समाप्ती. 4 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 4 बॉलमध्ये 10 धावेची आवश्यकता. के फायटर टीम सातत्याने चुकी करत असणार परंतु पाहूया इथून धाबेचा पाठलाग होईल का. 4 बॉल 10. ओहो यावेळी सुद्धा ते चित्र. आणखीन एक डॉट बॉल. कारण की इथे बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट पाहिजे. ती कॉन्टॅक्टची जी मात्र भूमिका आहे ती नवनाथला करता आलेली नाहीये. सातत्याने प्ले अँड मिस परंतु ज्या प्रकारे मनोज सध्या स्विंगचा खूप चांगला वापर करत असताना बॅटरला इथे हात खोलू देत नाहीये आणि त्याच्याच पुढे सातत्याने डॉट बॉलची जास्तीत जास्त समाप्ती. आणखी एक डॉट बॉल. आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 10 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. कमालच्या आतापर्यंत टायमिंग जे आहे ते नवनाथला साध्य करता आलेलं नाहीये. पाहूया हुकूमत कुठल्या टीमची राहील. 3 बॉल 3 बॉलमध्ये 10 रन्स. ओन्सला फ्लिक करण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर पुन्हा एकदा मागे येतो धावचेचा प्रयत्न होऊ शकतो आणि अशा प्रकारे फिंगर ऑफ होईल. फलंदाज पटेल माघारी. वाईट प्लस विकेट म्हणजेच फलंदाज बाद. बिग विकेट. विकेट डाऊन टीम के फायटर्स. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. 9 धावेची आवश्यकता. सामन्यामध्ये ज्या प्रकारे पूर्णपणे नक्कीच नावी राहिले होते परंतु त्यानंतर चुकी केल्याने टार्गेट 2 धावेने वाढलं. तसाच हा खेळ जो आहे तो थोडासा अगदी बदलत असताना जसा रंग सरडा बदलतं अगदी क्रिकेटचा खेळ सुद्धा तसा पाहायला मिळतो. सणार्धात टेनिस क्रिकेटचा खेळ जो आहे तो वेळ घेत नसतो आणि इथे त्याच वृत्तीने सध्या टीम हवी ठरत असताना आतापर्यंत रजनीकांत हंटर्स. पाहूया तिसरा बॉल समाप्त. आता चौथ्या बॉलची पुन्हा एकदा वृत्ती. आखो टप्प्याचा बॉल होता. ऑनसाइडला स्विंग करत असताना फ्लॅट बॅटेड. 1 बाउन्स जल सीमारेषा पार येतो नवनाथच्या बॅटमधून हा चौकार. आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये धावेची आवश्यकता आहे. या मॅचला जिंकण्यासाठी ओनली 5 रन्स. 5 धावेची आवश्यकता. टाय सामना झाला. बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरचा थरार. 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. 2 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी आता धावेची आवश्यकता आहे 5. बोलो पुणे एकदा तयार. पुणे एकदा इथे स्लोवर बनचा वापर केला जातो. बॉल पुणे एकदा पीट करतील. 2 धावा घेण्याचा इरादा. 2 धावा इथे कंप्लीट केले जातील का. 2 धावा इथे कंप्लीट होतील आणि काय पुन्हा एकदा रंगत वाढत असणार. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 1 बॉलमध्ये आता 3 धावेची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी 1 चौकार पाहिजे. 1 षटकार पाहिजे. तो समोरच्या टीमला विकेट पाहिजे. डॉट बॉल पाहिजे. पाहूया शेवटचा बॉल. 1 बॉलवरती आता मोठा प्रहार येईल का. इरादे जर पाहायला गेले तर मजबूत आहेत. येथून चांगली सुरुवात नक्कीच केली होती परंतु ज्या प्रकारे मनोजने हार मानलेली नाहीये. नेव्हर गिव्ह अप या प्रकारची त्याची वृत्ती जी राहिली आणि त्याच्यामुळे चांगलं कामगिरी सध्या पाहायला मिळते. आता शेवटचा 1 बॉल. एका बॉलमध्ये आता 3 धावेची आवश्यकता आहे. समोर गेम चेंजर खेळाडू. मैदानात खेळाडू तर भरपूर आहेत. मैदानात गेम चेंजर प्रत्येकाला बनायचं असतं. पाहूया गेम चेंजर खेळाडूची वृत्ती पुन्हा एकदा दाखवेल का. शेवटचा 1 बॉल 3 धावेची आवश्यकता. जिंकेल कोण. 1 बॉल 3 रन्स. आखो टप्प्याचा बॉल होता. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन मिस झाली. आलाय डॉट बॉल. सामना इथे जिंकलाय के फायटर्स च्या विरुद्ध खेळत असणारी टीम रजनीकांत हंटर्स. आजच्या दिवसातील हंटर्स ठरला आणि हा सामना जिंकत असताना 2 पॉइंट पुन्हा एकदा खात्यामध्ये आणि के फायटर्स टीमला पुन्हा एकदा नमवलं. या मॅच मध्ये टीमला पुन्हा एकदा विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. चला नेक्स्ट मॅच लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
दोन्ही टीम